व्हायरल झाले तुमचे ऑपरेशन टायगर. ऑपरेशन टायगर का आज सुरू झालं का? ऑपरेशन टायगर आम्ही निवडून आलो त्याच्या दुसऱ्या महिन्यापासून सुरू झालं नाही. आम्ही आमची निवडणूक संपायच्या अगोदर 1 महिन्यापासून चालतच राहिली. सातत्याने तुमच्या नावाची चर्चा जास्त होतीये, फोटो व्हायरल होत आहेत, व्हिडिओ व्हायरल. आम्ही असं बोलतो ना, भड काही मी बोलतो म्हणून आमच्या नावाची चर्चा राहते चालू. आम्ही विचार करत नाही काय संविधानिक बोलावं किंवा नाही बोलावं. पालकमंत्री साहेब ते व्हिडिओ व्हायरल झाले. तुम्ही तर बरेच दिवसापासून बरेच महिन्यापासून म्हणत होते की पालकमंत्री बदला. पालकमंत्री असे कारनामे करतात. नाही, मला फक्त एवढंच मला काय त्याच्यातली पूर्ण माहिती नाही आहे, त्यामुळे त्या अधुऱ्या माहितीवर बोलू नये. पण माझं म्हणणं की बाबा इकडे लक्ष द्या ना. आम्ही इकडं ज्याच्यासाठी आपल्याला पालकत्व या जिल्ह्याचं दिलं त्याच्याकडे लक्ष घाला. या सगळ्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला टाइम आहे, मग याच्याकडे लक्ष द्यायला काय पालकमंत्री नाही बाबा, मला काही वेळ नाही मिळाला. काय साहेब, महत्वाचा मुद्दा असा आहे की आता एक वर्तमानपत्रामध्ये पण काही दिवसापूर्वी बातमी छापून होती की ठाकरेंच्या सर्व खासदारांची जी बैठक आहे 1,000 होता की तुमची एकनाथ शिंदे सोबत गुप्त बैठक झालेली आहे आणि लवकरच तुम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यात अशा चर्चा तेव्हा मोठ्या प्रमाणात होता. नेमकी सत्यता काय आहे? तुम्ही प्रवेश करणार आहेत का की एकनिष्ठ उद्धव साहेबांसोबत? ऐकून घ्या, मी याच्यावर भाष्य सुद्धा केलं, पण मी हेड ऑफिस ठिकाणी नव्हतो किंवा असं सिटीमध्ये कुठं नव्हतो. मी बाहेर खेडेगावात होतो, त्यामुळं मी माझी फोनवरून आपली फोनवर सगळी प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि ही चर्चा काय आजची नाही आहे, खूप दिवसाची आहे आणि खूप दिवसापासून ही सातत्यानं चालू आहे. एकही खासदार आमचा त्या दिवशी माझ्या मनानं त्या ज्युरिडिक्शनमध्ये कोणी नव्हतं. सगळ्यांनी नकार दिलेला आहे बैठकीला आणि खुद्द म्हणजे ज्यांच्या कडं बैठक झाली म्हणून सांगितले त्या पक्षाला सुद्धा नकार दिलेला आहे किंवा या सगळ्या गोष्टीला काही आधार नाही असं माझं मत आहे. पालकमंत्री साहेब फक्त झेंड्यावरलाच यायला ते म्हणलेत ना किंवा हे जिल्हा त्याला म्हणजे सूट करत नाही किंवा एवढा छोटासा जिल्हा मला फार दिला म्हणजे नाराज आहेत. त्याची नाराजी झाली, पण हे जिल्हा भोगतोय. जिल्हा या विकासापासून खूप दूर आहे असं माझं मत आहे आणि हे शासनाने लक्षात घेतलं पाहिजे. त्यांना मोठा जिल्हा द्या बाबा, पण दुसरं कोणतरी इथं काम करणारा माणूस द्या असं आग्रहाची विनंती राहील तुमच्या माध्यमातून. काम करायला नकार देत आहेत, परंतु जेव्हा टेंडर दिलं जातं तेव्हा त्याचं ऐपत प्रमाणपत्र दिलं जातं आणि कंत्राटदार सांगतात की आम्ही काम करू शकतो, पैसे नाही मिळत तरी पण. परंतु आता प्रशासन त्यांच्याकडनं कामं करून घेत नाहीये आणि लोकांना पाणी टंचाईसाठी पाण्यासाठी त्यांना ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे. मी त्यावेळेस सांगितलं होतं, अल्टिमेटम सुद्धा दिलं होतं. काही जणाला, बऱ्याच जणाला मी त्या तिथं गुत्तेदाराला बोलवलं सुद्धा होतं आणि प्रशासनाला सुद्धा सांगितलं होतं की एवढ्या दिवसात त्यांचं एवढं तरी काम करून घेतलं पाहिजे. पण आता त्याच्यानंतर काय मला आढावा घेणं झालं नाही, पण मी आता निश्चित आढावा घेईल आणि त्याच्यामध्ये जे झाले नसतील ते या बैठकीमध्ये ज्यावेळेस आमची बैठक होईल, मी कलेक्टर साहेबाला विनंती केली आता की तुम्ही या बैठकीपूर्वी यांना सगळ्याला कल्पना द्या आणि जर झालं नसेल तर मग त्या दिवशी आपल्याला ब्लॅकलिस्टेड करावं लागेल. एक ठिकाणी पाणी टंचाईच्या आणि या जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेतला होता, सूचना दिल्या होत्या, त्यानंतर काय झालं? त्या दिवशी आपण सगळेजण सुद्धा होतात त्या बैठकीला. मी त्या दिवशी सांगितलं होतं की ही निधी जी आलेली आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन अशा पद्धतीने झालं पाहिजे. गावातल्या नळापर्यंत पाणी आलं पाहिजे आणि रस्ते जे काही खराब झाले ते सुधारले पाहिजे. हे तातडीनं त्याच निधीतून जे त्यांना निधी आता मिळणार होता त्या निधीतून ते करून घेणं ही जबाबदारी प्रशासनाची आहे का ती प्रशासनाने केली पाहिजे असं मी त्यांना सूचना दिल्या होत्या. पण आता पुन्हा हे नंतर मला काय अजून आढावा घेतला नाही. आता हे निश्चित या मिटिंगच्या अगोदर सगळा आढावा घेईन मी. जे काही माझे त्यावेळेसचे जे तक्रारी होते त्या सगळ्याचा प्रोसिडिंग आहे आणि त्या प्रोसिडिंग प्रमाणे काय काय झालं, त्या दिवशी कोणते सरपंच आले होते, कोणी तक्रारी केल्या होत्या, त्या सगळ्याचा आढावा घेऊन ते झालंय का नाही झालंय आणि जर झालं नसेल तर त्या कंत्राटदारावर ब्लॅकलिस्टेडची कारवाई नक्की करायची. एप्रिल महिना संपत आलाय साहेब, आता मे महिना काय झाला लागते, तुम्ही आढावा कधी घेणार आहात? कारण पाण्यासाठी समजून घ्या, हे आढावा ऍक्च्युअली मी जे घेतला ते कोणी घेणं झालं म्हणून घेतला. ऍक्च्युअली ज्यांनी हे घ्यायला पाहिजे त्यांनी घ्यायला पाहिजे. कोणी घ्यायला पाहिजे? आता ते तुम्हाला माहिती नाही का कोणी घ्यायला पाहिजे? स्थानिकच्या आमदारांनी घेतला पाहिजे. त्यांचा तो हे आहे की आमदारांनी हे आढावा, पाणी टंचाईचा आढावा घेतला पाहिजे. पण हे कोणी घेतला नसल्यामुळे त्यावेळेस मी पण घेतला होता आणि आता सुद्धा घेत होतो. पण मी तुम्हाला माहिती आहे सातत्यानं मी अधिवेशनामध्ये आहे आणि आता सुद्धा आरक्षणाचं विधायक आहे. संदर्भात साहेब मागे आढावा घेतला, ते खासदारांनी स्वतःच्या फायद्यासाठी आढावा घेतला अशी चर्चा होती. ते काही पण म्हणते आहे बा, नाण्याचे दोन बाजू असतातच. कोणी ना कोणतरी काही ना काही नाही घेतलं तरी तुम्ही म्हणणार की घेतलाच नाही, घेतला तर तुम्ही म्हणणार की फायद्यासाठी घेतला. आता हे गोष्टी मला फायद्याचा काय विषय आहे? टेंडर कोण्या दिवशी झाले, कोण्या वर्षी झाले,
अहो ह्याच्यामध्ये आता बोलायसारखं खूप आहे पण जाऊ दे, सोडून द्यायचा विषय नाही. घेतलेल्या आढळून आउटपुट काढले नाही म्हणजे ती स्थिती आजही ना कोणत्या गुत्तेदारावर कारवाई झाली नाही, ना असं नाहीये, कोणतं काही नाही, नाही. असं नाहीये. हा? त्या स्थितीत तसं दिसत नाहीये. आपण आढावा आजही घेतल्यामुळं पर्यटनचं आहे गावामध्ये. मी आढावा घेतल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी जे पेंडिंग पडलेल्या होत्या त्या बऱ्या प्रमाणामध्ये जेवढी निधी त्यांना नंतर मिळाली होती त्याच्यामध्ये आपण काम करून घेतलं नाही अशातला भाग नाही. पुष्कळ गावाच्या याच्यासाठी मी स्वतः त्यांना फोन केले, त्या ग्रामसेवकाला केले, त्या गुत्तेदाराला केले, संबंधित अधिकाऱ्याला केले आणि ते बऱ्यापैकी काम झालेत. पण अजून जेवढं काम व्हायला पाहिजे होतं तेवढं झालं नाही, ही गोष्ट निश्चित.